गाईज, कशा आहात सगळेजण? आय होप व्यवस्थित असतील. तर आम्ही आता चाललो फिरायला म्हणजे आमच्या नंदेच्या गावाची यात्रा होती, शेळगावची. तिकडं चाललेलो आम्ही. अनु लई मस्ती करत होती बा, कशा हसती. तिला छान वाटत होतं आत्याच्या गावाला जायचं आहे म्हणलं. आणि तिथं 2-4 नातेवाईक आहे माझी बहीण पण तिथंच आहे. मग ताई दिवाळीला आल्या नव्हत्या, तर ताईंना म्हणलं एक साडी घेऊन जावं. त्यांच्या कामामुळे त्यांना जमलं नाही दिवाळीसाठी यायला. म्हणलं आपणच साडी घेऊन जावं जाता जाता. मग मी छानशी त्यांना एक साडी घेतली. मी साईडला साड्या 2 काढून ठेवलेल्या, त्यातली मी एक साडी घेतली बघा, त्यांना आवडेल अशी. आणि तिथून आता डायरेक्ट आम्ही ताईंच्याच घरी जाणार आहे, मग दुसरीकडे जाणार आहे. मग आता बघा चाललो आहे आम्ही तिकडंच. आता त्यांना एक जशी आवडेल तशी, म्हणजे जे आवडते का नाही, नंदेचं असं असते. पण त्याला लई आवडली साडी ती, मग त्यातली एक घेतली मी. आणि आम्हाला यात्रेत पण जायचं होतं, यात्रा फिरायला. तुम्ही कंटिन्यू करा आता पुढे. आता साडी घेतलेली आहे, आम्ही चाललोय पुढं. तर तिथं लई आवाज येतो गाड्यांचा ह्यांचा, म्हणून मी पाठीमागूनच आता आवाज देते बघा. त्यांच्या घरी आलोय आम्ही. मस्त आहेत ते पण, शेतकरीच आहेत बघा. दारात पण खूप छानच्या मका ही टाकलेली त्यांनी बघा. तुम्ही किती कष्ट करावं लागते. त्यांच्या घरी आता आम्ही आलोयच. आता त्यांना रस्ता नसल्यामुळं रानात मधूनच आलोय आम्ही. रस्ता होता तिकडून लांबून, पण म्हणलं चला चालतच आपण मधूनच. तर आम्ही आलोय त्यांच्या घरी. बघा त्यांच्या गाया शेळ्या किती छान वाटते बघा इकडं. मस्तच. आणू लगेच खेळायला लागली. त्यांना सुट्टी नसल्यामुळं आम्ही आमच्या भाऊंसंग चालतो. हो का, हे आमचं भाचे आहेत, बोलत नाहीत, लाजतात आम्हाला. ताई पण लई लाजत होत्या बघा लगेच. म्हणायचं नको काढू माझं. त्यांनी काढूनच दिलं नाहीत व्हिडिओ. मग त्यांनी मस्त जेवणही केलं, तर जेवणही केलं आम्ही. छान जेवणही केलं तर बघा. जेवण करून त्यांना साडी दाखवली, त्यांना लई आवडली. आणि आता आम्हाला यात्रेत फिरायला जायचं होतं, म्हणून सगळ्यांचा कालवा चाललेला की चला चला लवकर. मग आता आम्ही चाललो या यात्रेत. ही माझी भाची आहे बघा. त्यांच्या घरून आता चाललोय आता आम्ही यात्रेत फिरायला. आणि भाची सरकार आमचं तर बोलतच नव्हतं, लई लाजत होतं. तो का मी बोलायला लागली की जाय. तर का ही बघा माझी सगळ्यात छोटी भाची आहे. आम्ही मामी भाची आहे बघा दोघी. म्हणजे मी मामी आहे, ही माझी भाची आहे. तर आम्ही चालू आता यात्रा फिरायला. माझ्या 2 भाच्यांची लग्न झाल्या ती, आणि ही एकच छोटी होती. तर आम्ही इथं फोटोही काढून घेतलं, व्हिडिओ पण काढलेला त्याला. म्युझिक नाही टाकलं त्याला, कारण कॉपीराईट पडतं म्हणून म्युझिक नाही टाकलं. विदाऊट म्युझिकच टाकले. आता यात्रेत जायचं होतं, आणि मला भाचीचं बाळ पण बघायला जायचं होतं, दुसऱ्या भाचीचं, म्हणजे ह्यांचीच बहीण होती. इथं नंदेसोबत फोटो काढला आम्ही. आणि आणू बघा आत्याच्या हाताला, ही त्यांची बहीण आहे बघा. आत्याच्या हाताला धरून कशी चालती जत्रा. आता सोडलंच नाही आत्याला. इथं त्यांचं देऊळ होतं, मुक्ताईचं मंदिर, शेळगावमधलं. मोठी यात्रा भरती, लईच मोठी यात्रा होती. मग इथं सगळं मग आम्ही मंदिरात आलतो, दर्शनी घेतलं. गर्दी होती, मस्त मंदिर हे सजवलेलं आतून त्यांनी. पहिल्यांदा चालते बघा मी यात्रेला. ह्याच्या आधी पण पाया पडायचं इथं. आणि पुढं पण जायचं होतं आम्हाला आमच्या भाचीचं बाळ बघायला. तिथं नाही जमलं एवढा ब्लॉग घ्यायला, कारण त्यांच्यात पण त्यांची पण यात्रा होती तिथं. तिला शेळगावमध्ये त्यांना पण लय गर्दी झाली. तिथं मस्त मोठी यात्रा भरायला आम्ही बाहेर आलतो. तिथं जायचं होतं आम्हाला. मस्त जाताना कुल्फी रस बीस मस्त एन्जॉय केला आम्ही पण. आता भाचीच्या घरी चाललोय बघा. ह्या भाचींच्या घरी आलो बघा. मस्त घर आहे त्यांचं पण. बाळाला कपडे घेतली. बाळाचं नाही काढलं फोटो ही बाळाचं. इथं मैत्रिणी भेटले ना. आता इथं माझ्या बहिणीच्या घरी आलतो. माझ्या बहिणीची मुलगी बघा तिथं कशी चिकाडली ते ना का. त्यांच्या घरी लाईट गेली ती, आणि मग तिथं थोड्या वेळेस बसलो, 5-10 मिनटं, लगेच निघालो. तिथं पण का माझी बहीण आहे, तिथंच राहते जवळच. त्यांचं घरी बघा किती भारी वाटतंय रानात. मग तिथनं आम्ही द्यायला निघालेलो. बहिणीची पोरं ही लई म्हणत होती मावशी राहा, पण कुठलं राहायला जमतंय. मला एका दिवशी आल्या बाळानं नक्की राहायला आम्ही आता. हो काही माझ्या बहिणीची 2 मुलं आहेत ती. त्यांना लई वाटायचं मावशीनं राहावं, पण नाही राहिलो आम्ही आता. तिथं थोड्या वेळेस थांबलो, 15 मिनटं 10-15 मिनटंच थांबलो, लगेच निघालो तिथनं पण. कारण घरी यायला आम्हाला इथंच अंधार झालता. घरी यायला पण उशीर होईल म्हणून पटकरून यायला निघालो. तर मस्त आम्ही आलो बघा. आता घरी निघालो.
लय उशीर झाला तर घरी यायला, सगळीकडे अंधारच पसरलेला. बघा ही भिगवणचं आहे, इथं हॉटेल आहे बघा. ती कोणतं आहे नाव नाही लक्षात राहिलं आता माझ्या, पण लय मस्त दिसत होतं म्हणलं इथलं शूट करावं. तर फायनली आता आम्ही घरी चाललोय. चला घरी जातो आता आम्ही. तर फायनली आम्ही आता घरी आलोय. बघा अजून घरातली लाईटिंग पण नाहीत लावली. तर कसा ब्लॉग वाटला ते नक्की सांगा, आणि आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, आजच्यासाठी एवढंच होतं. तर बघू पुढच्या ब्लॉगमध्ये नंतरच्या. चला बाय सगळ्यांना.